हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज आपण बाईट्स विथ प्रणूमध्ये ओल्या काजूंची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण ओले काजूचे गर घेतलेले आहेत। साधारणतः 10 ते 12 इतकेच गर आहेत। त्यांना आपण 15 मिनिटं असं पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे। साधारणतः 10-15 मिनिटं अशा पद्धतीने काजूचे गर भिजत ठेवले ना की त्याची सालं अगदी इझिली निघतात। तुम्ही इथे पाहू शकता किती इझिली ही सालं निघतात आणि अशा पद्धतीने काजूचे 2 भाग सुद्धा होतात। अशा पद्धतीने आता सगळे काजू आपण सोलून घेऊयात आणि त्याचे 2 भाग सुद्धा करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता सगळे काजूचे गर आपण मस्त असे सोलून घेतलेले आहेत। त्याचे 2 भाग सुद्धा करून घेतलेत। आता लगेचच काजूची भाजी तयार करून घेऊया। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये आपण साधारणतः 2 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे। साधारणतः 2 कांदे आपण इथे घेतलेले आहेत। अगदी बारीक चिरून घेतलाय हा कांदा आपण। आता हा कांदा हलकासा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण मस्त असं परतून घेतलाय। त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे। खूप जास्त टोमॅटो आपण इथे वापरणार नाहीये। साधारणतः अर्धाच टोमॅटो आपण घेतलाय, तो सुद्धा छान असा परतून घेतलाय। कांदा टोमॅटो परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर इतके आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि यामध्ये आता अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेऊयात। आता आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे। आता यामध्ये ना आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। सगळं मिक्स करून घेऊयात आणि आता यावरती झाकण ठेवून आपण कांदा टोमॅटो शिजवून घेणार आहोत, जेणेकरून तो अगदी लगेच शिजला जाईल। साधारणतः 2 मिनिटांसाठी आपण याला छान अशी वाफ काढून घेतली आणि तुम्ही इथे पाहू शकता कांदा टोमॅटो अगदी छान असा आपला शिजला गेलेला आहे। आता यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण यामध्ये धने पावडर टाकायचे। साधारणतः अर्धा चमचा इतकी धने पावडर आपण यामध्ये टाकलेले आहे। त्यानंतर अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त लाल तिखट आपण यामध्ये टाकूयात। आता यामध्ये आपण 1 चमचाभर इतका चिकन मसाला टाकणार आहोत। चिकन मसाल्याने ह्या भाजीला अगदी छान असा फ्लेवर येतो। आणि त्यानंतर आपण इथे 2 छोटे चमचे भरून इतका गोडा मसाला टाकायचा आहे। रेडीमेड गोडा मसाला आपण इथे वापरलेला आहे। आपल्याकडे जेव्हा घरी गोडा मसाला बनवलेला नसतो तेव्हा अशा पद्धतीने डीमार्ट मध्ये किंवा सुपर मार्केट मध्ये अशा पद्धतीचा गोडा मसाला भेटतो, तो सुद्धा तुम्ही भाज्यांमध्ये वापरू शकता। फक्त यामध्ये थोडं मीठ असतं। जर तुम्ही घरी गोडा मसाला बनवला असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये 1 छोटा चमचाभर इतका टाकायचा। आता यामध्ये आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घेतलंय। यामध्ये आता हे जे सोललेले काजूचे गर आहेत ते आपण टाकून घेऊयात। हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता ह्याला एक हलकीशी उकळी आली की यावरती झाकण ठेवायचंय आणि आता हे काजूचे गर आपल्याला अगदी छान असे शिजून द्यायचे। मीडियम लो फ्लेम वरती हे गर शिजून द्यायचे आपण, म्हणजे भाजीला अगदी अप्रतिम चव येते। खूप जास्त पाणी टाकून वगैरे हे गर शिजवायचे नाहीत, नाहीतर मग भाजीची चव पूर्णपणे निघून जाते। अगदी कमी पाण्यामध्ये ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त सुवास ह्या भाजीला येतोय।
आपल्याला अगदी हलकीशी ग्रेव्ही करायची आहे ह्या भाजीची, त्यासाठी आपण थोडंसं पाणी अजून एक्स्ट्रा यामध्ये ॲड करून घेऊया। इथे तुम्ही कोमट पाणी किंवा गरम पाणी वापरा जेव्हा एक्स्ट्रा पाणी वरती ॲड करायचं असेल भाजीमध्ये तेव्हा। ह्याला एक छान अशी उकळी आलेली आहे। गार्निशिंगसाठी आपण इथे कोथिंबीर टाकणार आहोत। भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी गरमागरम अशी ओल्या काजूची भाजी बनवून खाण्यासाठी तयार आहे। इथे आपले काजू सुद्धा अगदी छान असे शिजलेले आहेत। अगदीच अप्रतिम अशी चव असते ह्या भाजीची, खूप छान लागते ही वाली भाजी खायला। तुम्ही जर ओल्या काजूची भाजी अजून कधी खाल्ली नसेल ना तर नक्की एकदा खाऊन बघा, खूप जास्त छान लागते ही भाजी खायला। अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी दाखवलेली आहे। तुम्ही कधी घरी ट्राय केली नसेल तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।